राज ठाकरेंची सभा व्हायच्या आधीपासूनच वादात सापडली आहे आणि त्याच्यावरती एक गंमतशीर अशी चर्चा महाविकास आघाडीचे जे समर्थक असलेले लिब्रांडो पत्रकार आणि त्यांनी सुरू केलेली आहे ती म्हणजे हे कसं भाजपचा पेड कार्यक्रम आहे, स्पॉन्सर कार्यक्रम आहे किंवा भाजपची बी टीम आहे। आता हसायची गोष्ट अशी की 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा हेच राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ म्हणून फिरत होते तेव्हा हे सगळे टाळ्या पेटत होते आणि तेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं की ह्याच्यामुळे त्या महाविकास आघाडीला, म्हणजे तेव्हा खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडी नव्हती, भाजप शिवसेनेला तोटा होईल आणि आपले खासदार मोठ्या संख्येने निवडून येतील। प्रत्यक्षात ते आले नाहीत, ती गोष्ट वेगळी। म्हणजे तेव्हा तुम्ही ही एका अर्थाने खरंच तुमचा काय स्पॉन्सर कार्यक्रम होता काँग्रेस राष्ट्रवादीचा। कारण त्याचं म्हणजे हा आरोप का केला जात होता की त्याचं दिसणारं वरवर दिसणारं स्पष्ट स्वरूप असं होतं की स्वतः राज ठाकरेंनी एकही उमेदवार उभा केलेला नव्हता लोकसभेला, पण ते प्रचार मात्र भाजपच्या विरोधातला करत होते। स्वाभाविकपणे तुम्हाला त्याचा फायदा होणार। स्वतः राज ठाकरेंनी उमेदवार उभे केले असते तर असं म्हणता आलं नसतं। प्रत्यक्षात काय असायचं ते आपण सगळं बाजूला ठेवत, किंवा आतासुद्धा राज ठाकरे कोणाची सुपारी घेऊन कार्यक्रम करायला, सभा करायला हे पण बाजूला ठेवा। प्रत्यक्ष समोर काय दिसतं आहे, 2019ला लावरे तो व्हिडिओ म्हणत असताना स्वतः राज ठाकरेचे उमेदवार तिथे नव्हते। त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होईल आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी ही तळपडसुद्धा केलेली आहे की या सभा कशा आपल्या मतदारसंघामध्ये असाव्यात म्हणून। त्याच्यामुळे हा जेव्हा केव्हा आरोप केला गेलेला होता तो त्याच्यामधला एक अर्थाने तर्काला पुरावा असा होता की तुम्ही उमेदवार उभेच केलेले नव्हते। आता उलटी गोष्ट अशी आहे की शिवाजी पार्कवरची सभा असो, त्याच्यानंतरची ठाण्यातली सभा असो किंवा आता ही औरंगाबादला होत असणारी सभा असो, या सगळ्याच्या ठिकाणी जो उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वसामान्य लोकांचा मिळतो आहे तो एखाद्या सुपारी असलेल्या कार्यक्रमाला भेटला असता का? या सगळ्या मी ह्याच्यात राजकीय वाद घालतच नाही। राजकीय पातळीवरती काय चालायचं असेल आपण ते सगळं बाजूला ठेवू, कारण की आम्ही वारंवार असं मांडत आलो की एकदा तुम्ही त्या राजकीयतामध्ये शिरलात की फाटे फुटतात आणि मूळ विषय बाजूला राहतो। मी एक सर्वसामान्य मतदारांच्या दृष्टीनं बोलतो की जो मतदार शिवसेनेपासून नाराज आहे, शिवसेनेपासून दुरावले, त्यांचा मतदार हा भाजप सेनेचा एकत्रित हिंदुत्ववादी मतदार मी म्हणत नाही। शिवसेनेचा म्हणून जो मतदार होता तो शिवसेना ही सरळ सरळ उठून विरोधकांच्या जवळ जाऊन बसली, मांडीवर जाऊन बसली काँग्रेस राष्ट्रवादीच्या, ज्याच्या विरोधामध्ये यांनी आयुष्य घातलं होतं मतदारांनी किंवा त्याच्या विशेषतः कार्यकर्त्यांनी, त्यांचा विषय चाललेला आहे। आणि हे कट्टर पुन्हा शिवसैनिक आणि शिवसेनेचे अतिशय भाजप पण नाही असलेले मतदार, या सगळ्याची जी घुसमट होत होती, कोंडी होत होती, त्याला नेमकी जागा, त्या जे बेंड ज्याला फुटणं म्हणतात ना आपण, तशी एक जागा राज ठाकरेला सापडली। त्यांनी ती संधी उचलली। सगळ्यात पहिला पुरावा म्हणजे काय की ह्या सभेचे सगळे पोस्टर्स तुम्हाला भगव्या रंगात दिसत आहेत। आजपर्यंत कधीही राज ठाकरे यांचा शाल घातलेले फोटो तुम्हाला कुठेही दिसले नाहीत। पांढऱ्या कपड्यातले त्यांचे फोटो असायचे किंवा त्यांच्या झेंड्यावरती एक निळा पट्टा असायचा, झेंडा वेगळा होता, सगळं बदललं। आता झेंडा भगवा झाला, त्याच्यावर शिवाजी महाराजांची मुद्रा आली, त्याच्यानंतर त्यांचे स्वतःचे भगव्या शालीतले फोटो आले। त्यांनी स्वच्छपणे हिंदुत्वाच्या बाबतीतली भूमिका ठामठोक घ्यायला सुरुवात केली, त्या योगींचं कौतुक करायला सुरुवात केली, तिथं योगी आहे तिथं बाकी भोगी आहेत म्हणून। म्हणजे ही भूमिका त्यांची सरळ सरळ शिवसेनेचा जो मतदार आहे तो जो शिवसेनेपासून दुरावलेला आहे तो आपल्याकडे घेण्याची आहे। त्याच्यामुळं प्रत्यक्ष टीका करत असताना तुम्ही जरी ही सुपारी घेतलेली भाजपची असं म्हणत असलात तरी सकृतदर्शनी वरवर दिसतंय ते असं आहे की राज ठाकरेंना स्वतःची तुतारी जोरात वाजवून घ्यायची आहे। दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी बरोबर त्या मतदाराला त्याच्या त्या भावनेला हात घातलेली आहे, त्याला हात घातलेला आहे त्या भावनेला की ज्याची उपेक्षा शिवसेनेने केली आहे। आणि आता तोंडावरती महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, मुंबई महानगरपालिका असो, औरंगाबादची पण निवडणूक आहे, सगळ्या एकूण 10-15 मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत। या पालिकांच्या निवडणुकासाठी सर्वसामान्य हिंदुत्ववादी हे तर ठीकच आहे, पण त्याहीपेक्षा असा एक मतदार शिवसेनेच्या पाठीशी होता की तो रोखठोक आपलं काम, म्हणजे शिवसेना रोखठोकपणे समोर उभी राहते आहे। बाळासाहेबांचा जो स्वभाव होता, बाळासाहेबांनी तसा शिवसैनिक घडवलेला होता म्हणून तो मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता। उद्धव ठाकरेचं जे गुळगुळीत नेतृत्व, गुळमुळीत असं नेतृत्व आहे त्याला आपण आमच्या गावठी भाषेमध्ये पानचट असं म्हणतात की त्याच्या मतदाराला आवडणारं नेतृत्व नाही आहे, त्याला त्याचं काम करणारा रोखठोक असा माणूस पाहिजे। सत्तेचा दलाल होऊन जर तुम्ही बसला असाल तर असा नेता, असा कार्यकर्ता, गल्ली गल्लीतला छोटे मोठे नेते हे शिवसेनेच्या मतदाराला नको आहेत। जर राज ठाकरे ही पोकळी भरून काढणार असतील
तर त्याला ते हवं आहे म्हणून तो प्रतिसाद भेटतोय, हा मुद्दा लक्षात घ्या. शिवसेनेची जी आक्रमकता होती किंवा कामं करण्याची पद्धत होती, अगदी भाजपबरोबर असताना सुद्धा शिवसैनिकांची ज्या पद्धतीनं कामे झाली सत्ता असताना, ती आता मुख्यमंत्रीपद असतानाही होत नाही. ही स्वतः शिवसेनेच्या नेत्यांच्या, खासदारांच्याच तक्रारी आहेत. अनंत गीते असो किंवा बाकीचे सगळ्यांचे असो, तुम्ही प्रत्यक्ष सगळ्यांचे व्हिडिओ आणि ते बघा. शिवाजीराव आढळराव पाटील असो, कितीतरी जणांनी याच्या संदर्भामध्ये तक्रारी केल्यात, किंवा परभणीचे खासदार संजय जाधव असो, या सगळ्या आमदार, खासदार, नेत्यांनी शिवसेनेच्याच तक्रार केलेली आहे की आता सत्ता असूनही आपली कामं होत नाही. जी कामं आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही कामं होत होती. म्हणजे ही एक पोकळी त्यांना सापडली आहे. दुसरा एक त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे की हे त्यांची तुतारी वाजवत आहेत आणि तिला प्रतिसाद भेटतोय हा, की ज्या अटी आणि शर्ती महाविकास आघाडीने घातल्या त्याच्यावरून सिद्ध हे होतं की तुम्ही किती घाबरलेले आहात. भाऊ तोरसेकरांनी एक अतिशय चांगला व्हिडिओ केलेला आहे अटीच्या शर्तीच्या बाबतीतली, आणि त्याची खिल्ली उडवलेली आहे. आजपर्यंत अशा सभ्यांना कधी अटी आणि शर्ती घातलेल्या होत्या का? म्हणजे त्याच्यामधली फक्त एकच आता अट राहिलेली की तुम्ही भाषण नाही करायचं, बाकी सभेला परवानगी, तुम्ही समोर नाही यायचं, बाकी सभेला परवानगी आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं जे चालू आहे की तुम्ही ह्याच्यातून तुम्ही पुरावा दिला. जर समजा त्यांना समर्थन करणारे हे सगळे लिब्रांडू पत्रकार असं म्हणत असतील की ही भाजपचा स्पॉन्सर कार्यक्रम आहे, मग तुम्ही भिलात कशाला? तुम्ही एवढ्या मोठ्या अटी आणि शर्ती घातल्याच कशाला? किंवा आज उत्स्फूर्त जर हा स्पॉन्सर कार्यक्रम असला असता, प्रत्यक्षामध्ये आहे असं मी एक वेळ वादासाठी मान्य करतो, ते बाजूला ठेवा, तो राजकीय पातळीवरती झालं. सर्वसामान्य मतदारांनी, लोकांनी ज्या पद्धतीनं प्रतिसाद राज ठाकरेंच्या पहिल्या 2 सभेला दिला आणि आताही औरंगाबादच्या सभेच्या हा व्हिडिओ पडेल त्याच्यानंतर ही सभा होणार आहे, पार्श्वभूमी सगळी अशी दिसते आहे. मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आणि सगळा वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि त्याच ठिकाणी राज ठाकरे सभा घेतात की ज्या मैदानावरून बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबाद जिंकलं आणि त्याच्यानंतर पुढे मराठवाड्यामध्ये त्यांची घोडदौड सुरू झाली. राज ठाकरे, बरं तेव्हा राज ठाकरे सक्रिय होते ना. ज्या काळामध्ये बाळासाहेबांच्या अशा सभा त्याच मैदानावरती, सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती व्हायच्या, तेव्हा राज ठाकरे युवा नेते म्हणून तिथं होते, उद्धव ठाकरे नव्हते. म्हणजे त्यांच्या समोर घडलेली ही जी गोष्ट आहे, त्यांच्या समोर कशा पद्धतीचे शिवसेनेचे जागोजागी तिथं झेंडे लागले आणि मावळे तयार झाले आणि पाट्या लागल्या गावोगाव, याचे स्वतः राज ठाकरे साक्षीदार आहेत. इतकं तर उद्धव ठाकरेंना पण माहिती नाही त्यावेळेची परिस्थिती. ही जी पोकळी शिवसेनेने तयार केली, ती पोकळी भरून काढण्याची एक संधी राज ठाकरेंना मिळाली आणि त्यांनी त्या संधीचा फायदा घेतला. म्हणून आता ही त्यांची तुतारी जोरात वाजते आहे. त्यांची ही सुपारी आहे असं म्हणणारे स्वतःची फसवणूक करून यासाठी घेत आहेत की जर तसं असलं असतं तर याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद भेटला नसता. याच्यात दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की हे जर तुम्हाला नलिफाय, याचा परिणाम जर शून्य करायचा असला असता तर हिंदुत्वाच्या तुम्हीच उभ्या केलेल्या भूमिकेच्या विरोधातली भूमिका तुम्ही घ्यायला नको होती. हनुमान चालिसा म्हटल्यामुळं तुम्ही म्हणजे बाहेर वातावरण कसं तयार झालं की हनुमान चालिसा म्हणतो असं म्हणल्यामुळे तुम्ही नवनीत राणा आणि त्यांच्या ते आमदार पती यांना तुम्ही तुरुंगात टाकले. ह्याचा परिणाम काय झाला? किंवा घरामध्ये बायकोचा वाढदिवस होता म्हणून गाणं लागलं तर लगेच पोलिसांनी कारवाई करून त्याला अटकेमध्ये टाकले. इथलीच गोष्ट आहे याच शहरातली. याच्यातून जो संदेश काय जातो आहे की तुम्ही तुमचा जो मतदार आहे त्याच्या पाठीशी नाहीत. आता हा जो मतदार आहे म्हणजे एक तर तुम्ही तुमच्या मतदाराच्या पाठीशी नाही, दुसरी गोष्ट म्हणजे आपली कामं सरकारी यंत्रणेतून, जडजंबाल अशा यंत्रणेतून व्हावी, हा जो रोकटोकपणा, जो विश्वास शिवसेनेवरती 25 वर्षापूर्वी, याच म्हणजे मी मराठवाड्यातली गोष्ट करतो, आता मराठवाड्यामध्ये सभा होते म्हणून, ज्या सर्वसामान्य लोकांचा होता म्हणून ते शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले होते. बाकीचे प्रस्थापित सगळे नेते सोडून, प्रस्थापित पक्ष सोडून, अगदी भाजपला सुद्धा तेव्हा त्यांनी स्वीकारलेलं नव्हतं, इतकं शिवसेनेला स्वीकारलेलं होतं. आता शिवसेनेनी आपणहूनच ही जागा रिकामी करून टाकलेली आहे आणि ती जागा आता मनसे म्हणजे राज ठाकरे हे घेऊ पाहत आहेत. त्याच्यामुळे त्यांची तुतारी जोरामध्ये वाजणार. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो अभ्यासकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. भाजप आणि शिवसेना 2014ला स्वतंत्र लढले होते आणि तरीही त्या दोघांचं मिळून प्रचंड बहुमत तयार झालं होतं. असं झालं नाही की ते वेगळे लढले, याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला. आता ती जागा तशाच पद्धतीने स्वतः शिवसेना आपणून तिकडे गेल्यामुळे ती जागा रिकामी झाली आणि ती आता मनसे घेत आहे. उलटा हा धोका
महाविकास आघाडीला असा आहे की जी एक जागा भाजपवरची नाराजची म्हणून मतदार असा असू शकतो जो काठावरचा मतदार आहे, पण त्याला भाजपकडे जायचं नाही, त्याला एक जागा राज ठाकरे उपलब्ध करून देत आहेत। ज्या पद्धतीने 2014ची विधानसभा भाजप आणि सेनेने वेगवेगळी लढली होती, भाजपचे 122 आणि सेनेचे 64 आमदार निवडून आले होते, म्हणजे 188 आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यांचेच निवडून आलेले होते दोघांचे मिळून। मग तुम्ही आता लक्षात घ्या की जर ही परिस्थिती असेल आणि तेही एकमेकांवरतीच्या विरोधात लढून, म्हणजे आधीसारखं मतदाराचा मूर्ख राहिलेला नाही आहे की आपण एकाला मतदान दिलं म्हणजे ते मतदान वाया झाले आणि तिसराच निवडून येईल, जे प्रत्यक्ष औरंगाबाद शहरामध्ये लोकसभेसाठी इम्तियाज जलीलच्या बाबतीत घडलेलं आहे। ती चूक परत विधानसभेसाठी लोकांनी केली नाही। त्याच्यामुळे उलट महाविकास आघाडी त्याच्यामध्ये शिवसेनेला धोका हा आहे की शिवसेनेची जी पायाखालून सरकलेली जमीन आहे ती राज ठाकरेला मिळते आहे, आणि ती राज ठाकरेला भेटली तर राज ठाकरेंना त्याचा एक फायदा असा होईल की त्यांचे काही उमेदवार त्यामुळे निवडून येतील, ती महानगरपालिका असो किंवा आमदारकी असो, आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या जर त्यांनी केलं तर कदाचित भाजपला होऊ शकेल, पण तो तोटा मात्र शिवसेनेला निश्चित होणार हे समोर चित्र दिसतं आहे। राज ठाकरेंची ही सुपारी नसून त्यांनी स्वतःच्या पक्षासाठी तुतारी वाजवलेली आहे, हे सर्वसामान्य लोकांच्या आणि मतदारांच्या दृष्टीने दिसतं आहे। प्रत्यक्षामध्ये ह्यांना काय टीका करायची ते करो, आणि प्रत्यक्षामध्ये काय घडलं असेल तिकडे पडद्याच्या मागची गोष्ट वेगळी, समोर दिसताना मात्र असं चित्र दिसतं आहे, ते आपण तटस्थपणे समजून घ्यायला पाहिजे। इथेच थांबूयात, धन्यवाद।